राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा करके इस देश के नागरिकों को जोड़ने का काम की। कन्याकुमारी से लेकर के कश्मीर तक 4000 किलोमीटर राहुल गांधी ने पैदल चले। क्या आसान की बात है? राहुल गांधी के अलावा कोई नेता इस देश में 4000 किलोमीटर पैदल कभी भी नहीं चला। इसके बाद मणिपुर से मुंबई तक उन्होंने न्याय यात्रा की है। इस देश की हर नागरिक को न्याय पहुंचाने का काम वो कर रहे हैं। असं ते व्यक्तिमत्व आहे, ग्रासरूटचं आहे। त्यांच्या वेळेस जेव्हा 85-83 ला जी मंडळी एनयूसीआय युथ काँग्रेसमध्ये त्यांच्यासोबत काम केले तेही प्रांताध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे। आणि त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार जी अपोजिशन लीडर आहेत, सतीश वडेट्टीवार वरच्या होते विधान परिषदेचे आपले काँग्रेस पक्षाचे गटनेते आहेत आणि मराठवाड्याचे नेते आणि आपले स्वर्गीय लाडके नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख। कल्याण मोराडे मी मंठा तालुक्यामधून तिकिटाची मागणी केलेली आहे। आमची फॅमिली 1947 पासून त्याच्या अगोदरपासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि फ्रीडम फायटरही आमची फॅमिली आहे। आमचे काका रामप्रसाद बोराडे 75, 77, 85 पर्यंत होते। आमचा तालुका हा माझा तालुका महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका आहे, म्हणून मी माझी कॉर्पोरेट लाईफ माझं सगळं इथून पुढचं जीवनदान मी माझ्या तालुका मंडळ आणि परतूरला देण्याची माझी इच्छा आहे। माझ्या गावात तालुक्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे। माझ्या तालुक्यामध्ये निजामखाली शाळा आहे, त्याच्यामुळे शिक्षण मिळत नाही। माझ्या गावामध्ये आमच्या गावांमध्ये मुलांना मुली मिळत नाहीत, मुलींना लग्न होत नाहीत, असे अतोनात प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडे कोणीही आजपर्यंत लक्ष दिलं नाही। मी कॉर्पोरेट आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे, BA आहे, LLB आहे, मी इंटरनॅशनल बिझनेस करतो आणि या सगळ्यांचा मी त्याग करून माझं जीवन मी माझ्या तालुक्यासाठी मी देण्यास इच्छुक आहे आणि मी त्यामुळे पक्षाकडे मी तिकिटाची मागणी केलेली आहे। असे माझं तुम्ही आता जे पक्षाधिकारी तिकीट दिलं तर तुमचं पहिला काम कोणतं करणार? तर पहिलं काम मी करणार म्हणजे महिलांचं बाल कल्याण, शेतकऱ्यांचे प्रश्न। मला माझ्या गावात माझ्या तालुक्यामध्ये 2 प्रचंड मोठ्या नद्या जात आहेत, पूर्णा त्याच्यावर सगळे बंधारे तुटलेले आहेत। शेतकऱ्यांचं जो पाणी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते शेती पिकवली तर त्यांना उत्पन्न होईल, उत्पन्न झालं तर ते महिला त्यांच्या मुलींना शिकवतील, मुलांना शिकवतील। नंतर मी परतूर MIDCमध्ये एकही कारखाना गेल्या 30 वर्ष एकही कारखाना आलेला नाही आहे। मी 100% 2 वर्षामध्ये पूर्ण परतूर MIDC भरून टाकेल। गोदरेज, डॅटलस कॉपको, अशा मोठमोठ्या कंपन्या मी संपर्क साधलेला आहे, माझे कस्टमर आहेत आणि त्यांना आमच्या इथे कारखाने मी आणणार आणि हजारो मुलांना मी नोकरी देणार। यापूर्वी 2 आमदार राहिलेले, यापूर्वी त्यापैकी एक आमदार मंत्री राहिला बरेच वर्षापासून, एक आमदार बरेच वर्षापासून तुम्ही आमदार म्हणून निवडून दिला, त्यांनी काय काम केलं? परत ते उमेदवारीसाठी दावा करताय, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे चुकीचं आहे, कारण की त्यांनी उमेदवारी मागावी विकासावर, त्यांनी उमेदवारी मागावी तुम्ही काय केलं, तुम्ही त्यांचं काहीतरी आपल्याला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवाराने आपण मीडियाने आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात, ओपन हाऊस घेऊयात आणि प्रत्येक उमेदवाराला विचारूयात की तू तिकीट का मागतोय, तू काय केलं 30 वर्ष। आमचे एक आमदार साहेब आहेत ते 4 टर्म आमदार आहेत, मिनिस्टर आहेत, काय केलं त्यांनी? मग एवढी अनएम्प्लॉयमेंट काय आहे?
का आमच्या तालुक्यामधून IAS IPS का होत नाही, का आमच्या तालुक्यातून DCSमध्ये इन्फोसिसमध्ये मुलं जात नाहीत का, म्हणजे प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम सोडायचे असतील तर आपल्याला सुशिक्षित आमदाराची गरज आहे. तुम्हाला धाडसी आमदाराची गरज आहे, जो तुमचे प्रश्न मांडेल, जो तुमचे प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटकडे घेऊन जाईल, जो तुमचे प्रश्न इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाईल, जो असा आमदार पाहिजे की जो तुमच्या आम्हाला चांगला लीडर असा पाहिजे की जो तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत विचार करतो. फक्त पॉलिटिशियन होऊन प्रत्येक इलेक्शन जिंकायचं हे नसतं, पण महत्त्वाचं कारण हा विषय असा आहे की माझ्या कार्यकर्त्यांची फॅमिली सिच्युएशन काय आहे, महिलांचे इश्यूज काय आहेत, मुलांच्या बाबतीत काय आहे, शेतकऱ्यांचे इश्यूज काय आहेत. आपण एकही प्रक्रिया केंद्र आणलेलं नाही आहे. सोयाबीन आपण उगवतो, तूर उगवतो, कपास घेतो, आपला सगळा कपास इथून जातो गुजरात. कपाशीच्या गाठी आम्ही करतो, कदा मजुरीचं काम आम्ही करतो आणि कपास जातो गुजरातला. म्हणजे गुजरातचा इंडस्ट्री मोठी व्हावी आणि आपली इंडस्ट्रीचं काय व्हायचं. मग ही अशीच परिस्थिती सोयाबीनच्या बाबतीत. सोयाबीन इथं मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम सोयाबीन होते, काम आपल्याकडे सोयाबीनच्या प्रक्रियेचे कारखाने नाही आहेत. मोसंबीचं आपल्याकडे प्रक्रिया केंद्र नाही आहे का, आपल्याकडे चांगले मोसंबीचं मटेरियल का आपल्याकडे येत नाही, प्लांटिंग मटेरियल. हे इस्रायलहून मी इस्रायलबरोबर पण काम केलेलं आहे. इस्रायलवरून मी प्लांटिंग मटेरियल चांगलं आणील मोसंबीच्या बाबतीत, डाळिंबाच्या बाबतीत. आताच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये मोसंबी, द्राक्ष, डाळिंब हे चांगलं होतं. मी स्वतः द्राक्षाची वाईन बनवतो. आम्ही एक कारखाना बारामतीला टाकला. मी स्वतः द्राक्ष, डाळिंब एक्सपोर्ट करतो आणि आता आम्ही प्रोसेसिंग चालू केलं. माझी डाळिंबाची वाईन शरद पवार साहेबांनी लॉन्च केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रक्रिया करा, जेणेकरून शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल. मग असं आपण बरेचसे उद्योग आम्ही शिल्प आणि हे मी आणेल. दुसरे कोणीही आमदार. एक शेवटचा प्रश्न असा होता, आपण एक औरंगाबाद जालना विधानसभा मतदार एक वेल क्वालिफाईड म्हणून उमेदवार तिकीट मागतो. 100%. आपल्यापेक्षा एवढा शिकलेला, अनुभवी, इंजिनियर असा एकही उमेदवार मला वाटतं दिसत नाही. आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं का? नाही, मी फर्स्ट टाइम मागितलं. माझे बंधू काँग्रेस पक्षामध्ये होते. ते 2004मध्ये 4,000 मतांनी पडले. त्याचे कारण वेगळे आहे. तर मला असं वाटतं की माझं आयुष्यात सगळं संपलेलं आहे. माझ्या 2 मुली, एक वर्ल्ड बँकमध्ये अमेरिकेत आहे, एक मुलगी स्वित्झर्लंडमध्ये आहे. मला देवाने जे मला माझ्या अपेक्षाच्या दुप्पट तिप्पट दिलेलं आहे आणि इथून पुढे माझं जीवन मी आमच्या 2 तालुक्यासाठी देणार आहे. ही माझ्या आईवडिलांची पण संकल्पना होती आणि मला माझ्या आईवडिलांचं हे खेळायचं आहे. कारण की त्यांनी जर मला शेतात काम नसतं केलं, ढेकळामध्ये काम नसतं केलं, मी पण म्हशी भाजरलेल्या आहेत. मला माहिती आहे म्हशी कशा भाजरायच्या, नांगर कसा धरायचा, कशी कोळपेंडी करायची. मी या सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे आणि मी आता आखणी ते अमेरिका, आखणी ते कुवेत, मी ह्या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे. मला पूर्ण अनुभव आहे आणि मी 100% आय गिव्ह माय बेस्ट. काही काल तुमच्या आमदाराच्या पोराने भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. का काँग्रेसची धास्ती घेऊन काही राजीनामा दिला का मतदारसंघात काम करायचं? येस, दॅट इज एक्झॅक्टली राईट व्हॉट यू सेड. धास्ती घेऊनच घेतलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मला तर असं तुम्ही ऐकलं की ते त्यांना कमी करण्यात आलं. तर आज तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे प्रदेशाध्यक्षासमोर. काय म्हणले नाना पटोले, काय नाना आणि गर्दी सर्वात जास्त तुमच्याकडे होती आज. येस, गर्दी याच्यासाठी जास्त होती कारण की माझे दोन्ही तालुका हे महाराष्ट्रात सगळ्यात मागासलेले तालुका आहेत. म्हणून लोकांचं उत्साह आहे की त्यांना 40 वर्ष झाली एकही चांगला आमदार मिळाला नाही. त्यांची इच्छा आहे की माझ्यासारखा नेतृत्व घ्यावं. मी सगळं म्हणजे आय टेकन म्हणजे मी सगळं आता इथे माझं जीवनदान देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि लोकांना विश्वास आहे की आहे कल्याण बोराडे फॅमिली जे आहे ते सगळे हे काहीतरी आमच्यासाठी करणार आणि ते करणार.